तिसरं महायुद्ध होणार की काय अशी चर्चा जगभर चालू आहे। गेली 4 वर्ष जवळपास रशिया युक्रेन युद्ध चालू आहे। इराण आणि इस्रायलचे संघर्ष झाले, इस्रायलचे हमास बरोबर संघर्ष झाले, गाझामध्ये संघर्ष चालू आहे। त्याच दरम्यान अमेरिकेने व्हेनेझुएलावर अटॅक केला आणि आता अमेरिका ग्रीनलँडवर पण अटॅक करणार की काय अशी सर्व शक्यता आहे। एक थोडंसं लक्षात घेऊया, अमेरिकेने गेली अनेक वर्ष जगातल्या अनेक देशांना युद्ध लढायला लावलं आणि स्वतःचा माल विकून म्हणजे युद्ध सामग्री विकून कुठेतरी स्वतः श्रीमंत होत गेले। भारताला ह्या सर्व ग्रीनलँड किंवा व्हेनेझुएला ह्या सर्व बाबतीत कसा फायदा होऊ शकतो थोडंसं समजून घेऊया। भारत गेल्या काही वर्षांमध्ये आत्मनिर्भर आणि हे डिफेन्स सेक्टरच्या बाबतीतही झालेलं आहे। अगदी गेल्या 3-4 वर्षापूर्वीपर्यंत भारत डिफेन्समध्ये जो आयात करणारा देश होता, आता आपण निर्यात करणारे देश झालेलो आहोत। आणि ह्यामध्ये एक सगळ्यात चांगली गोष्ट घडली ती म्हणजे सिंदूर ऑपरेशन नंतर भारताच्या लष्करी सामग्रीचं, भारताच्या टेक्नॉलॉजीचं आणि एकंदरीत भारतीय युद्ध सामग्रीचं जे नकळत टेस्टिंग झालं, ह्यामुळे भारतीय डिफेन्सचा जो दर्जा आहे त्याची क्वालिटी ही जगाला कळलेली आहे। त्यामुळे कुठेतरी जगातले अनेक देश जे डिफेन्स इक्विपमेंट हे अमेरिका, रशिया किंवा चायनासारख्या देशांकडून किंवा अगदी युरोपियन देशांकडून घ्यायचे, ते आता भारताकडून घ्यायला सुरुवात करत आहेत। त्यामुळे युद्धजन्य परिस्थिती जगभर जरी असली तरी भारताचं अलिप्तपण किंवा तटस्थ राहणं हे भारताच्या एकंदरीत मॅन्युफॅक्चरिंग आणि डिफेन्स सेक्टरसाठी तरी नक्कीच फायदेशीर ठरताना दिसत आहे।